चला तर आज आपण आपल्या शेजारी देशात म्हणजे नेपाळमध्ये घडत असलेल्या एका मोठ्या राजकीय बदलाविषयी बोलूया. ही गोष्ट फक्त एका देशापुरती नाहीये, तर सुशासन आणि उत्तरदायित्व यांसारख्या संकल्पना प्रत्यक्षात कशा आणल्या जातात याचा हा एक महत्त्वाचा अभ्यास आहे. आणि या संपूर्ण बदलाच्या केंद्रस्थानी आहेत बालेन शाह. राजकारणात येण्याआधी ते एक कलाकार, एक व्यावसायिक म्हणून ओळखले जायचे. 27 मार्च 2026 ही तारीख नेपाळसाठी खूप महत्त्वाची ठरली. याच दिवशी वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी बालेन शाह यांनी पंतप्रधानाची शपथ घेतली. ते नेपाळच्या इतिहासातले सर्वात तरुण पंतप्रधान तर बनलेच, पण एका मोठ्या बदलाचीही नांदी होती. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण पाहणार आहोत की हे सगळं कसं घडलं, नेपाळसाठी याचा नेमका अर्थ काय आहे, आणि हो, विशेषतः स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून यामधून आंतरराष्ट्रीय संबंध आणि प्रशासनाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं. बालेन शाह यांच्या उदयामागची कारणं समजून घेण्यासाठी आपल्याला आधी नेपाळमधील अनेक दशकांपासूनच्या प्रशासकीय अपयशाचा आढावा घ्यावा लागेल. विचार करा, गेली जवळपास 36 वर्षे नेपाळचं राजकारण म्हणजे सत्तेच्या खेळात अडकलं होतं. सतत सरकारं बदलत होती, त्यामुळे धोरणांमध्ये काहीच सातत्य नव्हतं आणि उत्तरदायित्व तर शून्य होतं. साहजिकच अशा वातावरणात भ्रष्टाचाराला मोकळं रान मिळालं. आणि या राजकीय अस्थिरतेचा सगळ्यात मोठा फटका बसला तो देशातल्या तरुण पिढीला. संधीच नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात ब्रेन ड्रेन झाला. देशातलं कुशल मनुष्यबळ देश सोडून बाहेर गेलं. आणि याचा परिणाम असा झाला की देशाची अर्थव्यवस्थाच बाहेरून येणाऱ्या पैशांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहिली. खरं तर हे आर्थिक अवलंबित्व कोणत्याही देशासाठी एक धोक्याची सूचना असते. आता आपण बघूया की इतक्या वर्षांपासून जो असंतोष लोकांच्या मनात साचला होता तो एका क्षणी बाहेर कसा पडला. सुरुवात एका छोट्या ऑनलाईन मुद्द्यावरून झाली, पण त्याचं रूपांतर एका देशव्यापी क्रांतीमध्ये झालं. आणि लष्कराने नागरिकांच्या बाजूने घेतलेली भूमिका हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा ठरला. ह्या सगळ्या गोंधळातून, या अराजकतातून एका नवीन नेतृत्वाला आणि पक्षाला लोकांनी बदलासाठी प्रचंड जनादेश दिला. निवडणुकीचे निकाल हे प्रस्थापित राजकारणासाठी एक मोठा धक्का होते. या प्रचंड बहुमतामुळे शाह यांच्या पक्षाला आता धोरणात्मक सुधारणा करण्यासाठी आवश्यक राजकीय स्थैर्य मिळालं होतं. आणि या मंत्रिमंडळात एक खास गोष्ट आहे. हे फक्त तरुण नाहीत, तर यात वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि आंदोलनातून पुढे आलेले नेते आहेत. हे मेरिटोक्रेसी म्हणजेच गुणवत्तेला प्राधान्य आणि लोकसहभागाचं एक उत्तम उदाहरण आहे. नवीन सरकारने सत्तेत येताच काही प्रतिकात्मक पण खूप महत्त्वाचे निर्णय घेतले. या निर्णयांनी एक स्पष्ट संदेश दिला की कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि सामान्य नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास परत मिळवण्याचा हा एक प्रयत्न होता. त्यांच्या शासनाच्या मॉडेलचा मूळ आधारच आहे ई-गव्हर्नन्स. म्हणजे काय, तर तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व आणणं. आणि हा जो डिजिटल ट्रान्सपरन्सी प्लॅटफॉर्म आहे ना, तो याचंच एक उत्तम उदाहरण आहे. पण फक्त प्रशासकीय सुधारणा करून भागणार नव्हतं. व्यवस्थेवर लोकांचा विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी न्यायाची स्थापना करणंही तितकंच गरजेचं होतं. सत्तेत आल्याच्या अवघ्या 24 तासांच्या आत मोठ्या नेत्यांवर कारवाई करून सरकारने एक स्पष्ट संदेश दिला की कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी ते पूर्णपणे कटिबद्ध आहेत. गृहमंत्र्यांचं हे विधान सरकारचा हेतू अगदी स्पष्ट करतं. देशातली दंडमुक्तीची संस्कृती संपवणं आणि कायद्याचा धाक निर्माण करणं. तर मग ह्या सगळ्या घडामोडींमधून आपण काय महत्त्वाचे निष्कर्ष काढू शकतो. विशेषतः जे प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी हे का महत्त्वाचं आहे. नेपाळमध्ये झालेला हा बदल म्हणजे सुशासन किंवा गुड गव्हर्नन्स या संकल्पनेचं एक प्रत्यक्ष उदाहरण आहे. यात उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि प्रतिसाधक क्षमता हे तिन्ही स्तंभ प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. आणि हे घटक स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमातही खूप महत्त्वाचे आहेत. आता सरकारसमोर एक मोठं आर्थिक आव्हान आहे. IT आणि जलविद्युत यांसारख्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवून ब्रेन ड्रेनचं रूपांतर ब्रेन गेनमध्ये करण्याचं त्यांचं ध्येय आहे. कारण सुशासनाचा थेट संबंध देशाच्या आर्थिक विकासाशी असतो. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. नेपाळमधला हा प्रयोग जर यशस्वी झाला तर तो दक्षिण आशियातील इतर देशांसाठी आणि जगभरातल्या लोकशाहीसाठी एक प्रेरणादायी मॉडेल ठरू शकेल का, यावर विचार करणं नक्कीच आवश्यक आहे.